सुरुवातीला यूज करायचं. याला मानेला ह्या साईडला लोटायचं आणि हाताने ह्या साईडला प्रेस करायचं. 1 2 3 3 वेळेस ह्या साईडला. ओके. परत या साईडला 3 वेळेस. 1 2 3. ओके. हे झाल्यानंतर बॅक साईडला हे करू. 1 2 3. हे 3 वेळेस झालं. परत समोरून 1 2 3. जेवढं तुम्ही प्रेशर देऊ शकता तेवढं द्यायचं, जेवढं तुम्ही सहन कराल तेवढं. ओके. दुसरी एक्सरसाइज, हा जो हात आहे हे फिंगर या ठिकाणी अशी ठेवायची. 1 2 3. दुसरे परत हे बोट अशी ठेवायची. 1 2 3. ओके. दुसरी आता ही शोल्डर. 1 2 3 4 5 6. हे 6 वेळेस करायचं. त्यानंतर हा जो हात आहे असा पकडायचा. ओके. असं पकडला त्याच करायचं. याला असं, याला इथून ओढायचं. याला असं म्हणजे हा जो भाग आहे हा स्ट्रेस खिचला गेला पाहिजे, ओढला गेला पाहिजे. बरं. 1 2 3. ढिला सोडून द्यायचा. रिलॅक्स. परत हे असं 1 2 3. ओके. आता हे झालं आपलं. परत 1 2 3 4 5 6. परत बॅक. 1 2 3 4 5 6. ओके. एवढं झालं. दुसरं हे जे असेल, हा जो भाग आहे पूर्ण 1 2 3 4 5. हा जो भाग आहे ना, या भागाला टेन्शन आलं पाहिजे. खरा पाठीमागं असं. इथं टेन्शन येत आहे. घ्या पूर्ण, जेवढं घेता येईल तेवढं. शोल्डरला जास्त जरा हात असा पकडायचा. हा भाग वाढला जातोय. हो जातोय. ढिल्लं सोडल्यानंतर परत ते करायचं. नाही, तिकडचं 3 वेळेस राहील ना. 3 वेळेस एका साईडला केलं, 3 वेळेस तिकडूनच करून घ्या पूर्ण. झालं 3 वेळेस. ढिल्लं सोडून द्यायचा. परत 1 ढिल्लं सोडायचा. 2 3. ओके. मानेचं हे करू. आता मान तुम्ही समोर रोटायचं हाताने. 3 सेकंद पर्यंत तरी होल्ड करायचं असं. 1 2 3. परत 1 2 3 असं. आता ह्या साईडला घ्या, एका साईडला एका हाताने लोटायचं. हे पण 3 सेकंद पर्यंत होल्ड करायचं. तिकडून बॅक साईडला कसं येणार असं. हा, थोडस होल्ड करायचं. जेवढं होल्ड करशील तेवढं बरं. दुसरं ते हे तर माहितीच तुम्हाला. पूर्ण जेवढं शोल्डर कानापर्यंत घ्यायची वरती. शोल्डर 1 2 3. दुसरं 1 2 3 4 5 6. रिटर्न 1 2 3 4 5 6. ठीक आहे. राहिलं लक्षात. हे एक, हे पूर्ण हाताने असं जेवढं तुम्ही प्रेशर देशाल तेवढं त्या पद्धतीनं तेवढं